आज आपण भरपूर लोह असलेली छान अशी पालकची भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी एक पालकची जुडी स्वच्छ निवडून तिला स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेली आहे. तसंच ह्या भाजीसाठी आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे. तर या ठिकाणी एक मूठभर मुगाची डाळ 10 मिनिट अगोदर पाण्यामध्ये भिजत घातली आणि तेवढ्या 10 मिनिटामध्ये भाजी स्वच्छ धुवून आणि कापून घेतली. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. बाकीचे साहित्य आपण फोडणी देताना पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईत बनवत आहे. तुमच्याकडे जी कढई असेल त्यामध्ये बनवली तरी देखील चालेल. तर या ठिकाणी कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक मोठा चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलून आल्यानंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि एक मोठा कांदा घालायचा आहे बारीक कापलेला. कांदा आणि हिरव्या मिरच्या मस्त तेलामध्ये आता आपण परतवून घेणार आहोत. थोडासा कांदा आणि हिरव्या मिरच्या परतवल्या की लसूणची पेस्ट टाकायची आहे एक मोठा चमचा. लसूणची पेस्ट आणि कांदा छान गोल्डन कलरवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. लोखंडी कढईत भाजी बनवल्यामुळे तिचं लोहाचं प्रमाण जे आहे ते अजून वाढतं. भरपूर लोह मिळतं भाजीतून आणि चव पण खूप छान लागते भाजीला. नंतर आता कांदा परतवून झाल्यानंतर एक लहान अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता सगळ्यात प्रथम डाळ जी भिजत घातली होती त्याच्यावरचं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आता आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. आणि फोडणीमध्ये थोडी परतवून घ्यायची आणि आता वरून आपल्याला पालक घालायचे आहे. आता पालक घालून घेऊया. थोडीशी पालक घालून आता ही थोडी खालीवर मिक्स करून घेऊ आणि मग नंतर बाकीची पालक घालून घेऊया. लोखंडी कढई नसेल तर तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकतात, की स्टीलची ॲल्युमिनियमची तुमच्याकडे जी कढई असेल त्यामध्ये बनवा. आता या ठिकाणी भाजी मिक्स करून घेतली आणि बाकीची सगळी जी पालक उरलेली होती ती घालून घेऊ कढईमध्ये. आता ही जशी जशी शिजेल तशी तशी कमी होत जाईल. तर आता आपण एक झाकण झाकून हिला थोडीशी नरम करून घेऊ आणि मग नंतर आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती मीठ घालायचं. सगळ्यात सुरुवातीला घालायचं नाही, कारण की भाजी खूप दिसते, मग आपण जास्त मीठ घालतो आणि मग भाजी खारट होऊ शकते. तर थोडीशी 3-4 मिनिट मी हिला वाफ दिली आणि भाजी छान नरम झाली. नरम झाल्यानंतर मिक्स करून घेतलेली आहे पूर्ण भाजी. आणि बघा पूर्ण भाजी खाली गेलेली आहे नरम झाल्यानंतर. आता आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि मीठ मिक्स करून पुन्हा आणखीन ही भाजी आपल्याला झाकण झाकून शिजवून घ्यायची आहे. आता आवडीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण झाकून आता ही पूर्ण भाजी आपण शिजवून घेणार आहोत. अधूनमधून भाजी जी आहे ती परतवून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बघा भाजीला आपोआप पाणी सुटलेलं आहे. पाणी घालायची गरज पडत नाही. आता तुम्हाला जर कोरडी भाजी पाहिजे असेल तर हा भाजीचा रस्सा जो आहे तो मोठा गॅस करून तुम्ही आटवून घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर मग आटवायची गरज नाही. तर या ठिकाणी छान भाजी शिजलेली आहे आणि मला थोडीशी ओलसरच भाजी पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी गॅस बंद करते. जास्त कोरडी भाजी बनवत नाही. वरण भाताबरोबर बनवणार असाल तर थोडीशी तुम्ही कोरडी करू शकतात. आणि या ठिकाणी छान अशी आपली पालकची पौष्टिक भाजी तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.